माझ्या काही तरुण मित्रमैत्रिणींना माझा एक मोलाचा संदेश आहे आणि एक महत्त्वाचा संदेश समजा. कारण अलीकडच्या काळात काही मित्र आणि मैत्री आपण जेवढी मैत्री करतो, कारण का की तुम्ही वयात आल्यापासून वयोवृद्ध होईपर्यंत तुमच्या आयुष्यात अनेक मित्र येतात, अनेक मैत्रिणी येतात. पण बऱ्याच वेळा असं घडतं की ज्या काळात मित्रमैत्रिणी येतात त्या काळात तुम्हाला आलेलं पर्सनल अनुभव, तुमच्या काही पर्सनल गोष्टी, तुमच्या काही इतर ज्या गोष्टी असतील ते व्यावहारिक गोष्टी, ह्या गोष्टी तुम्ही त्यावेळी त्या लोकांच्याबरोबर शेअर करता आणि लोकांनी त्या व्यक्तीला सातत्यानं तुमच्यासोबत पाहिलेलं असते. परिणामतः काय होतं की बऱ्याच वेळा सगळ्यात जास्त बदनामी जर कुणामुळे होत असेल तर दुसऱ्यानं तुम्हाला तुमच्याबद्दल काय सांगितलं, जी तुमच्या जवळ नाही त्यांनी काय सांगितलं, तर त्या व्यक्तीमुळे तुम्ही बदनाम होत नाही. तर तुम्ही बदनाम कधी होता की तुमच्या जवळ असणारी व्यक्ती ज्यावेळी तुमच्याबद्दल काय सांगते त्यावेळी तुम्ही जास्त बदनाम होता. यासाठी मैत्री करत असताना तुम्ही एक गोष्ट जरूर सांभाळा की कुठल्याही व्यक्तीबरोबर मैत्री करताना तुमच्या पर्सनल गोष्टी त्याच्यावर कधी शेअर करू नका. दुसरी गोष्ट ही तुमच्या व्यावहारिक गोष्टी त्यांच्यासमोर शेअर करू नका. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची की तुमच्या काही कमजोरी आहेत, त्या कमजोऱ्यासुद्धा तुम्ही त्या लोकांच्या जवळ शेअर करू नका. कारण यामुळं तुम्ही भविष्यात नाहक बदनाम होऊ शकता. त्यामुळं तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळं त्याचा त्रास तुमच्या कुटुंबाला होऊ शकतो. त्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही पाळायला शिका. मैत्री कुणाशीही करा, निखळ मैत्री करा, पण अगदी या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी कधीच शेअर करू नका.